नमस्कार विद्यार्थ्यांनो. आज आपण पाहतो क्वेश्चन ऑन प्रॉपर्टी ऑफ एन अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल. 1.2 मधील क्वेश्चन नंबर 3 बघतो आता आपण. इन ट्रायंगल MNP NQ is an angle bisector of angle N. आपण क्वेश्चन वाचत असताना हातात पेन्सिल ठेवा, दिलेली मेजरमेंट डायग्राम मध्ये भरा, असा आपला एक नियम आहे. तो नियम म्हणजे असं की इथे MN फाय दिले, MN ला इथे फाय लिहूया. PN 7 MQ 2.5 आणि PQ क्वेश्चन मार्क. ठीक आहे. अँगल बायसेक्टरचं पण आपल्याला लक्षात घ्या. कोणत्याही ट्रायंगलच्या तिन्ही बाजूने आपण अँगल बायसेक्टरचे बघूया. इकडे लिहूया ABC. या अँगलचा अँगल बायसेक्टर असा असेल तर आपण या बाजूनी पहिलं वाचायचं आणि दुसरं या बाजूने. आता मी इकडे P दिला असेल तर AP अपॉन PB, इकडनं येणार AC अपॉन CB असं येणार. हा असं वाचणार, इकडनं येऊन असं इकडे वाचणार. हे सोपं पडतं. आता समजा त्याने आपल्याला हा नाही दिला. आता आपण अँगल बीचा अँगल बायसेक्टर इकडे S आहे. मग आपण इकडनं पहिलं इकडनं वाचूया. AS अपॉन SC इज इक्वल टू AB अपॉन BC. ही पद्धती सोपी आहे. तुम्ही कसंही वाचलं तरी चालेल, पण चुकू नका. याच्याने चुकण्याची शक्यता फार कमी, म्हणून आपण हे सांगितलेलं आहे. पुन्हा आपण बघूया. आता तिसऱ्या अँगलचा बायसेक्टर काढूया. या अँगल Aचा बायसेक्टर इथे आहे T. मग आपण इथनं असं वाचणार BT अपॉन TC इज इक्वल टू BA अपॉन AC असे. पण या पद्धतीनेच वाचा, सोपं आहे. 2 रेशो देतील. या 2 रेशो मधील 4 टर्म्स असतील, त्यामधील 3 टर्मची व्हॅल्यू देतील. एका टर्मची काढायची, क्रॉस मल्टिप्लिकेशन, बस, दुसरं काही नाही. चला, आपण इथे दिलेलं आहे. आपण इथे काय टू फाइंड QP क्वेश्चन मार्क केलंय. आपण इकडे बघून फटाफट लिहायचं आहे आपल्याला. इन ट्रायंगल MNP NQ इज अ अँगल बायसेक्टर ऑफ अँगल N. हा NQ अँगल बायसेक्टर म्हणजे तुम्हाला माहीतच आहे. आपण या बाजूने वाचायचं, नंतर या बाजूने. या बाजूने कोणता रेशो येणार? MQ अपॉन QP. मग इथे येणार MQ अपॉन QP इज इक्वल टू काय येणार? MN अपॉन NP. रिझन काय देणार? प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर. बस, ही रिझन झालं. ठीक आहे. मग आता काय करूया? यांच्या व्हॅल्यू आपण पुटिंग करायच्या या फॉर्म्युल्यामध्ये. मग काय करणार? बघा, MQ दिलाय का? हा दिलाय. काय बरं? 2.5 है ना. QP नाही दिला, राहू द्या तसंच. मग इज इक्वल टू काय येणार? MN असं येणार. आपण MN अपॉन काय येणार? NP. कोणीही सांगेल हो, चालत यायचं इकडनं असं इथपर्यंत चालत आहे, इकडनं असं इथपर्यंत. M पासून P पर्यंत चालत यायचा, N कडून P पर्यंत चालत यायचा, MNP. खूप सोपं आहे बाळांनो, पण नेहमी विचारतात आणि सोपे मार्क मिळून जातात आरामात. इथे काय लिहायचं? पुटिंग गिवन व्हॅल्यूज क्वेश्चन. ठीक आहे. आपण आता व्हॅल्यू भरूया याच्यामध्ये. बघा, अरे हा, याच्यात सगळ्यात व्हॅल्यू नाही मी भरल्या गेल्या. QR ची व्हॅल्यू नाही, QP ची व्हॅल्यू नाही आहे आपल्याकडे. QP पाहिजे बाळांनो. MN ची व्हॅल्यू आहे इथे 5 येणार.
NP ची व्हॅल्यू 7 येणार. बघून तर लिहायचं इथे 7 आणि म्हणायचं पुटिंग गिवन व्हॅल्यू. ठीक आहे, आपल्याला काय काढायचंय? QP. ह्या QPला आपण सांगायचं तू इकडे ये आणि या दोघांना उचलायचं आणि तुम्ही सांगायचं तुम्ही इकडे या. एकदम सोपं आहे बघा. किती सोपं आहे, अगदी म्हणजे खूपच सोपं आहे. बघूया तर खरं. बघा QP इकडे गेला तर इथे आला QP. या दोघांना उचललं तरी उलटे होणार. म्हणजे हा 2.5 आहे इंटू 7 वर जाणार आणि 5 खाली येणार इज इक्वल झालं QP. मग येणार 5 1 जा 5 5 जा, पण इथे पॉइंट येणार. मग 7 5 जा 35. 35 मध्ये एक पॉइंट येणार QP. मग इथे लिहिणार QP इज इक्वल टू 3.5 युनिट. फिनिश झालं. काय एवढं सोपं, किती सोपं आहे. मी एकदम घेतलंय. हा, हे लक्षात घ्या जरा आणि जरा व्यवस्थित समजून घ्या. आहे सोपं, खूप सोपं झालं. हा व्हिडिओ बघा. खूप वेळा विचारतात आता आपल्या पुस्तकामध्ये 1.2 मध्ये 4 गणित आहेत. अशी 4 पैकी आपण एक केलेलं आहे. उरलेलं एखादं मी तुम्हाला करायला दे आणि एक मी अजून करून दे, चालेल ना? ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण आज सुरुवात केलेली आहे अँगल बायसेक्टर, प्रॉपर्टी ऑफ एन अँगल बायसेक्टर ऑफ ए ट्रायंगल. प्लीज विद्यार्थ्यांना समजलं असेल, नसेल समजलं तर पुन्हा वाचा. अभ्यास कसा करायचा? हा व्हिडिओ शांततेने ऐकायचा, न बघता लिहून काढायचं. पहिला येतं बघून लिहायचं, नंतर न बघता लिहायचं आणि पुन्हा एकदा कधीतरी करा. आरामात तुमच्या लक्षात राहील. अशा प्रकारे याचे मार्क आपल्याला मिळतील. मला खूप आनंद होईल, तुम्ही पण आनंदी राहा. तर ठीक आहे, आपण नक्की ना एवढं करा. जमलं तर तुम्हाला ते माहिती आहे, लाईक डिसलाईक काय असेल ते करा. बाय.